रोहित पवारांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भातले काही पुरावे त्यांनी दिले। या सगळ्या पुराव्यांमध्ये त्यांनी असं सांगितलंय की VSR कंपनीचा संपूर्ण हा निष्काळजीपणा आहे। या निष्काळजीपणामुळेच अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि जी कंपनी मेंटेनन्स करते VSR कंपनीच्या विमानाचं, त्या कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ते करतात। नाही, आता रोहित पवारांनी काल जी पत्रकार परिषद घेऊन बरेचसे खुलासे केले, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही राजकीय नेत्याची हीच भूमिका आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि त्यांनी जे काही टेक्निकल मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या भोळ्या बाबळ्या आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या जनतेला त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले असतील, विमानाच्या बाबतीत, कंपनीच्या बाबतीत, टायमिंगच्या बाबतीमध्ये, याच्याविषयी फार काही आमच्यासारख्याला नॉलेज नाही आहे। आमचा नेता गेलेला आहे याचं सर्वात मोठं दुःख आमच्यासारख्याला झालेलं आहे आणि त्याची चौकशी राईट ट्रॅकने झाली पाहिजे इथपर्यंत रोहित पवारांनी मांडलेली भूमिका याचं नक्की या देशातला किंवा या राज्यातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्ष याचं समर्थन करेल। परंतु त्यांनी ह्या सगळ्या संदर्भाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करताना देखील अनेक खुलासे जे आहेत ते त्यांनी सगळ्या आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करताना पाहायला मिळाले। पूर्व विदर्भातला एक नेता आहे, त्या पूर्व विदर्भाच्या नेत्यांमुळे कुठेतरी अजित पवारांना उशीर झाला, त्यामुळे ते बाय रोड पुण्याला जाऊ शकले नाही आणि त्यांनी ऐन वेळेस विमान जे आहे ते बुक केलं, अशा पद्धतीचा एक खुलासा जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे। खरं तर थेट त्यांचा जो हल्ला आहे, त्यांचा तो जो थेट रोख आहे तो प्रफुल्ल पटेल यांच्यावरती असताना पाहायला मिळतो। नाही, आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला आमचं कुठपर्यंत समर्थन की जोपर्यंत त्यांनी चौकशीची मागणी योग्य दिशेने नेण्यासाठी केलेले प्रयत्न, याचं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी की त्यांनी पूर्ण अभ्यास केला असेल आणि अभ्यास करूनच त्यांनी त्यांचं मत, चौकशीला दिशा कोणत्या पद्धतीने दिली पाहिजे हे अतिशय उत्तम पद्धतीने मांडलं। आणि रोहित पवार हे अभ्यासून येते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही। अजितदादा असं एक व्यक्तिमत्व होतं, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपऱ्यातला कोणताही कितीही मोठा नेता असेल, ज्याला भेटायचं असेल त्याला ते भेटायचेच, ज्याला भेटायचं नसेल त्याला कोणीही भेटायचा आग्रह केला तरी त्याला ते भेटत नव्हते। आता राहिला प्रश्न त्यांनी गाडीने प्रवास करायचा किंवा विमानाने प्रवास करायचा, हा सर्व जो विषय होता किंवा अधिकार होता किंवा त्यांची जी धडपड होती किंवा पोहोचण्याची जी त्यांना जी धडपड होती, हा सगळा निर्णय जो होता तो दादांनीच घेतलेला होता। आता या सगळ्या याच्यामध्ये आपण कुठेतरी दिशा बदलवण्याचा जर का प्रयत्न केला आणि कुठेतरी आपण समजा जर का संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, आपल्या नेत्याची चौकशी एकीकडे राहील आणि त्याला राजकीय झालर कुठेतरी दिली जाईल। त्यामुळे अशा पद्धतीने न जाता आपण खरोखर दादांवर प्रेम करतात हे आम्हाला अनुभवायला आहे। आपला कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे, आमच्याही कुटुंबातलाच व्यक्ती गेलेला आहे, पण त्याला राजकीय झालर कुठली देऊ नये। राजकीय झालर दिल्यानंतर या चौकशीला कुठेतरी आपण वेगळी दिशा देतो किंवा आपण त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने जातोय, तर ते करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे। परंतु रोहित पवार सातत्यानं तुमच्या पक्षाचे जे बडे नेते आहेत प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांचं नाव न घेता सातत्यानं टीका ते त्यांच्यावरती करताना पाहायला मिळतात। काल देखील त्यांनी पूर्व विदर्भातला नेता म्हणून असाच उल्लेख केलेला आहे। त्या पूर्व विदर्भाच्या नेत्यामुळेच खरं तर अजित पवारांना उशीर झाला, नाहीतर अजित पवार स्वतः मंगळवारची कॅबिनेट आटपून संध्याकाळी त्यांचे अपॉइंटमेंट्स घेऊन नंतर ते पुण्याला बाय रोड जाणार होते, अशा पद्धतीने ते काल बोललेले होते। नाही, हे त्यांना कदाचित त्याची किती माहिती याची मला कल्पना नाही, परंतु अशा स्वरूपाचे आरोप त्यांनी करू नये किंवा अशा पद्धतीने दिशा बदलवण्याची, चौकशीची दिशा बदलवण्याचे कामं त्यांनी करू नये। ते केले तर खऱ्या अर्थाने अजितदादांना आपल्याला आता आपला नेता गेलेला आहे, त्यात तो काही आमचा परत येणार नाहीये। आता ह्याच दुःखातून आम्ही सावरत नाही तोपर्यंतच आपण दुसरंच काहीतरी वेगळं काढायचं आणि मग याने हे केलं, त्याने ते केलं, हा भेटायला येणार होता आणि तो भेटायला येणार होता। आता कोणाची अपॉइंटमेंट काही रोहित पवारांना विचारून काही अजितदादांनी फिक्स केली नसेल। भेटायचं असेल तर दादांनाच भेटायचं असेल, नसेल भेटायचं तर कोणालाच भेटत नव्हते, ते कधी कधी नॉट रिचेबल पण व्हायचे। त्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे। आपण आरोप करताना किंवा आपण
कोणत्या दिशेने जातोय, कोणत्या क्षणाला जातोय, याचं भान मला वाटतं रोहित पवार ठेवतील. परंतु सातत्यानं पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्रा पवार यांनीच व्हावं अशी लाखो पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे, परंतु राष्ट्रवादीमधल्या काही मोजक्या नेत्यांची अशा पद्धतीची इच्छा नाहीये. अशा पद्धतीचं ट्विट देखील रोहित पवारांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे आरोप झाल्यानंतर सातत्यानं तुमच्या नेत्यांना कुठेतरी रोहित पवार लक्ष करताना पाहायला मिळतात. आता रोहित पवार आमच्या नेत्यांना कोणाला काय टार्गेट करताय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि